नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अभिषेक ठिगळे एक नवीन गोष्ट घेऊन येतोय तुमच्या सगळ्यांसाठी। तर त्याचं नाव आहे डिकोडिंग डाउट्स आस्क अँड एस विथ अभिषेक। तर याच्यामध्ये काय असणार आहे, मी आजपर्यंत या गोष्टीसाठी मुलांना जास्त माहित आहे की तुम्ही मला कधीही डाऊट पाठवला तर मी त्याचं सोल्युशन पाठवतो, रात्री बेरात्री काय जेव्हा मी रीड करतो त्याचं मी तुम्हाला सोल्युशन पाठवतो। मग ते मी आता इंडिव्हिज्युअल पद्धतीने करत होतो, कोणी व्हॉट्सअपला पाठवतंय, कोणी टेलिग्रामला पाठवतंय, तर त्यानुसार मी त्याला तिथं सोडवायचो कच्च्या पानावर आणि तिथल्या तिथं त्याला फोटो काढून पाठवायचो। हे अशा पद्धतीने केलेलं आहे मी। मग व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल किंवा कशावर जरी कुणी डाऊट विचारला तर मी तिथल्या तिथं तसं करायचो। पण कधी कधी काय व्हायला लागलं, एकच प्रश्न तुम्ही आता वेगवेगळ्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज लावता, मग एकच प्रश्न 5-6 जण विचारायला लागले, आणि मला तो आधी कोणाला पाठवला हे ते फोटो पण सापडायचं नाही, बरोबर। त्यामुळे मग मी आतापासून काय म्हणतोय की तुम्ही मला तुमचे डाऊट पाठवा, तुम्ही मला तुमचे डाऊट पाठवा आणि आपण त्याचं व्हिडिओ सोल्युशनच घेऊ डायरेक्ट, आणि म्हणजे ते सगळ्यांनाच उपयोगाचं पडेल की तुम्हाला जे पण इतर क्लासेसच्या टेस्ट सिरीज, मोठ्या मोठ्या इंटिग्रेटेड बॅचेस क्लास असतात त्यांच्या टेस्ट सिरीज किंवा इंडिव्हिज्युअल गणित बुद्धिमत्ताच्या शिक्षकांच्या टेस्ट सिरीज मधले प्रश्न असतील, तर तुम्हाला जर वाटत असेल की हे लईच मोठं होतंय, आम्हाला जरा छोट्या पद्धतीने पाहिजे, तुमच्याकडे काय आहे का सर, तर डेफिनेटली तुम्ही मला ते प्रश्न पाठवायचे। आपण काय करायचं, एक आठवड्याचे 5-6 दिवसाचे प्रश्न कलेक्ट करायचे आणि नंतर 6व्या-7व्या दिवशी त्याचं एक व्हिडिओ डिस्कशनचं घ्यायचं, ठीक आहे। सुरुवातीला आपण हे जरासं रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये करू, तुमचे प्रश्न आले की मी पीपीटी वगैरे बनवून मग तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करून टाकेन युट्यूबला, आणि त्याच्यानंतर मग आपण एक जरा मिड नोव्हेंबर झालं, 20-1 नोव्हेंबर नंतर मग आपण याला लाईव्हच्या फॉर्मॅट मध्ये आणू की तुम्ही मला प्रश्न पाठवले, 15-20 प्रश्न जमले, 10-12 प्रश्न जमले की मस्तपैकी त्याचं 20-25 मिनिटाचं लेक्चर घेऊन मी तुमच्याकडे येणार। मग तोपर्यंत मी काय तुम्हाला आता मग ते इंडिव्हिज्युअल उत्तर देणार नाही, तुमचा प्रश्न एकदा मी रीड केला की तो जाऊन बसेल ते माझ्या पीपीटीच्या फोल्डर मध्ये, की मग त्याचं तशा पद्धतीने आपण तुमच्या गणित बुद्धिमत्ताच्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण करायची सुविधा इथं सुरू करतोय। आजपर्यंत असं प्रायव्हेटली करत आलेलो, टेलिग्रामला त्या पोराला जायचं, व्हॉट्सअपला त्या पोराला, पण आता हे सगळ्यांसाठीच होऊन जाईल। तर डेफिनेटली ही आपली सिरीज तुम्हाला नक्की आवडेल, तर तुमच्या इतर सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही सिरीज तुम्ही पोहोचवायची आहे। आणि ह्या सिरीजचं आपलं नाव आहे डिकोडिंग डाउट्स आस्क अँड एस विथ अभिषेक। मग कुठल्याही लेवलचा तो प्रश्न असू दे, सगळ्यात पहिल्यांदा एमपीएससी, मग नंतर कंबाईन, मग नंतर सरळ सेवा, यूपीएससी, त्याच्यानंतर रेल्वेच्या एक्झाम, आरआरबी असेल, आता आपण त्याची बॅच पण सुरू करतोय तर ती एक्झाम असेल, परत त्याच्यानंतर बँकिंगच्या एक्झाम असेल, एसएससीच्या एक्झाम असतील, कॅट असेल, जिथं जिथं मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग, मग त्याला कुठलीही नाव असू दे, काही ठिकाणी क्वांटिटेटिव्ह नाव असतं, काही ठिकाणी एलिमेंटरी मॅथमॅटिक्स नाव असतं, कुठल्याही प्रकारच्या एक्झामचं जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचा डाऊट असेल तर तो तुम्ही मला पाठवू शकता। आपण तो प्रश्न आपल्या या वीकली सेशन मध्ये घेण्याचा प्रयत्न करू। सुरुवातीला आपण रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये करतोय, पण थोड्याच दिवसात आपण हे लाईव्ह मध्ये सुद्धा येणार आहोत की युट्यूब वरच तुम्हाला लाईव्ह मग प्रश्न तुम्ही पाठवलेले आणि तिथल्या तिथं कमेंट मधले पण जे काही प्रश्न असतील तर हे, तर डेफिनेटली आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याची एक प्लेलिस्ट बनवतोय, ती पण तुम्ही वरचेवर बघत चला। माझ्याकडे 15 प्रश्न साठले की मी लेक्चर घ्यायला सुरुवात करणार, ओके। तर चला, आजचा आपला हा पहिला दिवस आहे याचा, तर आपण सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। या दोन आपल्या परीक्षण 1.0 आणि परीक्षण 2.0 या दोन गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट सिरीज आहेत। ही टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे आणि ही मिक्स टेस्ट सिरीज आहे। तुम्हाला डिसेंबर मध्ये आणि जानेवारी मध्ये होणाऱ्या ब आणि क च्या पूर्व परीक्षांसाठी मस्ट जॉईन टेस्ट सिरीज, एकही प्रश्न रिपीट नाही, पुरेपूर आयोगाचा तंतोतंत दर्जा, एवढंच आपलाय। खूप सारे पीडीएफ मी रिलीज पण केलेले आहेत, त्या सुद्धा तुम्ही बघू शकता की प्रश्नांचा दर्जा कसा आहे, परत प्रत्येकाचे डिटेल लेक्चर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील। चलो, पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू। काय म्हणतोय पहिला प्रश्न, थांबा वगळून एका टेम्पोचा वेग किती आहे, 64 किलोमीटर प्रति तास आहे, आणि थांबा धरून टेम्पोचा वेग किती आहे, 48 किलोमीटर प्रति तास आहे, तर ती टेम्पो एका तासामध्ये किती मिनिटे थांबते, एका तासामध्ये ती किती मिनिटे थांबली। मग मला सांगा, जर पहिल्यांदा स्पीड किती आहे त्याचं 64 आहे आणि नंतर किती आहे 48 आहे, मग जर थांबली नसती तर 64 गेली असती तासात, बरोबर। थांबल्यामुळं ती किती गेली, 48 गेली, म्हणजे किती कमी गेली, 64 वजा 48 गेली, म्हणजे एवढं डिस्टन्स ती कमी गेली। किती स्पीडवर, 64च्या स्पीडवर, म्हणजे एवढ्या वेळ ती थांबली। पण हे सगळं किलोमीटर प्रति तास मध्ये आहे ना, मग याला मिनिटात करायचंय, मग काय करायचं आपण, थोडक्यात काय केलं,
नॉन स्टॉप वालं जे स्पीड आहे त्याच्यातून स्टॉप वालं स्पीड वजा केलं अपॉन नॉन स्टॉपचं स्पीड गुणिले मिनिटात करायचं आहे म्हणून गुणिले 60 केलं. कशासाठी केलं हे गुणिले 60? मिनिट मध्ये करायचं आहे म्हणून. मग बघा 64 वजा 48 किती येते? 16. 16/64 गुणिले 100. मग काय येणार? 16 चोक 64 वजा 14तून 8 गेली 6. आजचा आला 1, 6तून 5 गेला 1. मग 16 चोक 64. मग परत काय येणार? गुणिले 100 नाही गुणिले 60. 4 1 4 आणि 15 चोक 60. तर हे 15 काय आलं? 15 मिनिटं थांबा तिनं घेतला. ऑप्शन नंबर ए. तिनं किती थांबा घेतला? 15 मिनिटं तिनं थांबा घेतला. चलो पुढचा प्रश्न. मग असं कुठल्याही प्रकारचं आलं तुम्ही नॉन स्टॉपचं स्पीड इथं लिहून घेऊ वाटल्यास. नॉन स्टॉपचं स्पीड मायनस स्टॉपचं स्पीड अपॉन नॉन स्टॉपचं स्पीड इंटू 60. 60 का करतो? इंटू मिनिट मध्ये उत्तर आपल्याला विचारतात ह्याचं मोस्ट ऑफ द टाइम. नेक्स्ट क्वेश्चन. रोहितने 5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह व्यवसाय सुरू केला. पहिल्या वर्षी त्याला 4% तोटा झाला. करू आपण. 5 लाखनं व्यवसाय सुरू केलाय. 5 लाखनं व्यवसाय सुरू केलाय. तर पहिल्या वर्षी, आणि याची पीडीएफ आहे ना तुम्हाला आपल्या अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्याला पहिल्या वर्षी किती झाला? 4% तोटा झाला म्हणजे 96%ला विकली. दुसऱ्या वर्षी त्याला 5% नफा झाला म्हणजे 105%ला विकली. परत तिसऱ्या वर्षी 10% वाढला नफा, 10% झाला म्हणजे 110%ला विकली. चला काढून घेऊ आपण. सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. 2 शून्याला 2 शून्य गेले, या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, या शून्याला हे पहिलं शून्य आणि या शून्याला दुसरं शून्य, म्हणजे वरचं आपलं उत्तर आलं. मग हे उत्तर कसं आहे बघा. 11 5 55 आणि 11 1 11 ह्यांचा गुणाकार. परत ह्याचा गुणाकार करू. 5 6 30. ठीक आहे. हातचे आले 3, 5 9 45 आणि 3 48. बरोबर. हे शून्य काढून टाकू, शेवटी देऊ आपण. इथं 48 लिहू. हा गुणाकार करायचा बाकी आता आपला. करूया गुणाकार. 8 पंचे 40, हातचे आले 4. 8 पंचे 40 आणि 4 44. 8 1 8 आणि 4 12. 8 1 8 आणि 1 9 शून्य दिला. 4 पंचे 20, हातचे आले 2. 4 पंचे 20 आणि 2 22. हातचे आले 2. 4 1 4 आणि 2 6. 4 1 4 किती आलं? 0 4 4 9 6 15. 4 आणि 1 5 आणि हे काय झालं? एक्स्ट्राचं शून्य. बरोबर. सुरुवातीकडे किती पैसे होते? 5 लाख. आता किती आहेत? 5,54,400. म्हणजे त्याला नफा किती झाला? 54,400 रुपये त्याला काय झाला? नफा झालेला आहे. चाललंय व्यवस्थित एकदम. ह्याची ब्लँक पीडीएफ काय करूया आपण तुम्हाला सांगतो. तुम्हाला एकदम व्यवस्थित करण्यासाठी काय करू शकता, मी ह्याची पीडीएफ टाकेल. ठीक आहे. मग ती दिवसभर सोडवायची आणि त्यानंतर मग मी लेक्चर घेईल. म्हणजे तुम्हाला ते एका पानावर 4 करून पीडीएफ प्रिंट मारा त्याची, आणि तुम्हाला ते सोडवायचा पण फील येईल तुम्हाला येतंय का नाही. आणि नंतर जेव्हा मी लेक्चर घेईल तेव्हा तुम्हाला ते सुद्धा चांगलं वाटून जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला किती येते आणि परत मग लेक्चर मधून तुम्हाला काय चुकलं कुठे चुकलं ते कळून जाईल. अशा पद्धतीचं आपण सुरू ठेवू. आपल्या विषयाला हेच आहे अभ्यास, म्हणजे दुसरं काही नाही आपल्या विषयाचा अभ्यास. ठीक आहे. रोज 5-5 तास बसून आपल्या विषयाचा अभ्यास नाही होत. रोज थोडं 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 करून अभ्यास करायचा असतो. पुढचा. रामराव पाटील आणि श्यामराव पाटील यांनी एका सावकाराकडून समान कर्ज एकाच दराने घेतले. रामराव पाटलाने 4 वर्षानंतर 7,000 भरले, तर श्यामराव पाटलाने 3 वर्षानंतर 6,500 रुपये भरून कर्ज फेडले. तर त्यांनी घेतलेल्या प्रत्येक कर्ज किती व व्याजाचा दर किती पडला. आता हे सगळे प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत. मी ते जमा केलेत आणि मग तुमच्या समोर आणतोय. ठीक आहे. तर बघा आता तुम्ही पण सेम असेच प्रश्न मला कुठे कुठे पाठवू शकता. हा माझा नंबर आहे, याच्यावर पाठवा, किंवा अभिषेक ठिगळे सिंपल नाव टाकायचं असं स्पेलिंग मिस्टेक न करता, आणि @ लावून टाकला तर हा माझा टेलिग्राम आयडी त्याच्यावर पाठवू शकता. प्रत्येक कर्ज आणि व्याजाचा दर आपल्याला सांगायचंय. ठीक आहे. करू आपण. 2 गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. काय काय माहित पाहिजे? दोघांनी पी कर्ज घेतले, पकडू आपण पी. परत रामराव पाटलाला 4 वर्षानंतर 7,000 भरले, आणि म्हणजे त्यांनी काय भरलं? 7,000 भरले, याचा अर्थ अमाऊंट भरली ना, म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट भरला 7,000. तर श्यामराव पाटलाने 3 वर्षानंतर किती भरले? 6,500. अरे जर दोघांचं सेमच असेल तर आपण एवढं फॉर्म्युला वगैरे कशाची काही गरजच नाही. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का, 4 वर्षानंतर आपल्याला किती रुपये भरायला लागतात? 7,000.
आणि 3 वर्षानंतर आपल्याला किती रुपये भरायला लागतात? 6,500. याचा अर्थ एका वर्षाचं जे एक्स्ट्राचं व्याज आहे तेच किती आहे रे? तेच किती आहे? 500 रुपये आहे ना एका वर्षाचं व्याज. मग आपल्याला काढू आपण 4 वर्षांचं व्याज किती? 2,000. मग जर रामराव पाटलाने 7,000 रुपये भरले असतील तर त्याच्यात 2,000 व्याज असणार आहे. म्हणजे त्यानं कर्जाऊ किती घेतले होते? 5,000 रुपये त्यानं कर्जाऊ घेतले होते. बरोबर. मग 5,000 चे 2 ऑप्शन आहेत. आता व्याजाचा रेट पण काढायचा आहे. 4 वर्षांचं व्याज 2,000 आलं पाहिजे. म्हणजे 5,000 रुपयांचं 2,000 रुपये व्याज येत आहे. तर 100चं किती? हे गेलं, हे गेलं. 5 एके 5, 20 5 100, 20 दुनी 40. पण हे 40% काय असते? आपला आरटी असतोय. आरटी त्यातला टाइम किती आहे? 4. जर यातला टाइम 4 असेल तर 40/4. आर किती असणार? 10. 10×40. फॉर्म्युल्यांची गरज नाही. तर 5,000 रुपये प्रिन्सिपल असेल, मुद्दल असेल आणि 10% काय असणार आहे? त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे, व्याजाचा दर. चलो चला पुढचा प्रश्न बघा. हा पण थोडा म्हणजे जरा जास्तच अवघड प्रश्न आहे, पण असे पण प्रश्न घ्यायचे जे मुलं पाठवतील ते सगळे प्रश्न आपण घेऊयात. बघा काय करायचं याच्यात. काय म्हटलंय? जर ए चा वेग 14 किलोमीटर प्रति तासाने वाढवला तर तो 4.2 मिनिटे लवकर येईल आणि जर वेग 2 किलोमीटर प्रति तासाने कमी केला तर तो 0.8 मिनिटे उशीर येईल. जर मी त्याचा वेग x पकडला, आणि ते काय जे डिस्टन्स आहे ते d पकडलं, म्हणजे नॉर्मल टाइम त्याला किती लागतोय? d/x. त्याला काय लागणार आहे? नॉर्मल टाइम. बरोबर. पण त्यानं 14 ने वेग वाढवलाय म्हणजे d अपॉन एकच गोष्ट वापरतोय आपण, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. 14 ने वाढवला म्हणजे d अपॉन x अधिक 14 केलं तर त्याला एक्स्ट्राचे किती मिळत आहेत? 4.2 मिनिटे लवकर म्हणजे 4.2/60. सगळं आपण कशात करूया? तासात करू. मग इथं 1 शून्य वाढवला तर काय होणार आहे? 6 7 42 100 म्हणजे किती आलं? 7/100. 7/100. बरोबर. 2 टाइमचा फरक किती सांगितलं त्यांनी? 7/100. परत नंतर 2 किलोमीटरने कमी केला तर उशिरा लागतोय. 2 किलोमीटरने कमी केला, मग आपण कमी करू. 2 किलोमीटरने x - 2 आणि ओरिजिनल किती आहे? d अपॉन x. तर त्याला 0.8 मिनिटे उशीर होता. तर 0.8 मिनिटं म्हणजे 0.8/60 म्हणजे 8/600 म्हणजे किती? 8 एके 8, 8 7 56, 8 पंचे 40 म्हणजे 1/75 तास. 1/75 तास. आता हे दोन्ही इक्वेशनला जरा नीट करू. पहिल्या इक्वेशन मधून मी d कॉमन काढतो. जर मी d कॉमन काढला, आतमध्ये काय उरतंय माझं? 1/x वजा 1/x + 14 इज इक्वल टू 7/100. मग आतमधलं नीट सॉल्व्ह करूया. x + 14 - x अपॉन x² + 14x हे d इथं आहे आणि इज इक्वल टू 7/100. मग परत अजून नीट सॉल्व्ह करू. हे -x + x गेलं, मग शेवटी उरलं काय? 14d अपॉन x² + 14x इज इक्वल टू 7/100. हे मला मिळालं माझं पहिल्या इक्वेशनचं अजून एक वर्जन. सेम दुसरं इक्वेशन पण सॉल्व्ह करू आपण. d आतमध्ये राहतंय 1/x - 2 - 1/x इज इक्वल टू 1/75. परत बघा d x - x + 2 अपॉन याचं काय होणार? x² - 2x आणि 1/75. बघा इथं पण +x - x कॅन्सल. मग फायनल काय झालं इथं? 2d अपॉन x² - 2x x² - 2x इज इक्वल टू 1/75. ठीक आहे. म्हणजे जेवढं कॅन्सल होतंय तेवढं कॅन्सल करायचा प्रयत्न करू. ह्या इक्वेशनला पण इथं 7 एके 7 आणि इथं 7 दुनी 14 पण करू शकतो आपण. जमलं? म्हणजे 2d बरोबर. मग आपण काय करू? 2d ला इक्वेट करायचा प्रयत्न करू. 2d ला कसं इक्वेट करणार? हे तिकडे घालू आधी. 2d इज इक्वल टू काय होणार? हे x² + 14x अपॉन 100 आणि इथं पण 2d आहे. मग त्यालाच इक्वेट काय करूया आपण? इज इक्वल टू ते वर गेलं x² - 2x अपॉन 75. मग त्यातल्या त्यात अजून जेवढं हे करता येईल तेवढं करू शकतो आपण. 25 त्रिक 75, 25 चौक 100. चला तिरकस गुणाकार करा. 3 ने इकडे गुणा, 3x² अधिक 14 त्रिक 42x इज इक्वल टू 4 ने इकडे गुणा, 4x² वजा 4 दुनी
8x जमलं का? आता x खेळत बसू आपण. 3x वर्ग इकडे गेलं तर x वर्ग होणार आणि वजा 8x इकडे आलं तर 8 आणि 2 3x वर्ग तिकडे गेलं तर x वर्ग होणार आणि वजा 8x इकडे आलं तर 50x होणार. बरोबर. मग x बरोबर किती आलं? 1x गेलं. x बरोबर किती आलं? 50. मग आताशी कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? x ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला कुणाची व्हॅल्यू पाहिजे? d ची व्हॅल्यू पाहिजे. कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करायचं. कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा. मी काय म्हणते ह्याच्यातच पुट करून टाकू आपण ग्रीन मधून. बघा ह्याच्यात पुट करतो. 2d इज इक्वल टू x किती आपलं 50 म्हणजे 50 चा वर्ग किती झाला 2500 अधिक 14 गुणिले 50 किती झालं 14 पंचे 70 म्हणजे 700 आणि छेदात किती आहे रे आपलं 100. बरोबर. मग 2d बरोबर किती राहिलं? हे किती झालं 3200. 3200 छेद 100 2 शून्य कट केले. d बरोबर किती आलं 32 भागिले 2 किती आलं 16 म्हणजे डिस्टन्स किती आहे 16. कळलं का? आता जर तुम्ही माझ्याकडे असं बघत असाल सर तुमच्याकडे काय तर असेलच की नाही बा ह्या प्रश्नात असणार नाही माझ्याकडे काय किंवा माझ्याकडे काय कुणाकडेच काय असणार नाही या प्रश्नात. तुम्ही दोन पद्धत करू शकता ऑप्शन चेक करून. ठीक आहे. नाहीतर मग हेच असं करायला लागतं आणि हे प्रॅक्टिसने 1 मिनिटाच्या आत होतं. पण ह्याच्यात काय माझ्याकडे का असणार नाही किंवा कुणाकडेच का असणार नाही. शॉर्टकट किंवा माझ्या कन्सेप्ट किंवा कुणाच्या जगातल्या कन्सेप्ट कधी चालतात? गुणाकार असेल तर भागाकार असेल तर. जर गुणाकार आणि बेरीज पण आली तर चालत नाही किंवा भागाकार बेरीज वजाबाकी आली तर चालत नाही. इथं त्यांचं मेन स्पीड दिलंच नाहीये त्यामुळे आपला आणि त्यांचा इथं विषयच येणार नाही. मेन स्पीड काही दिलंच नाही फक्त वाढवलंय. मेन हे दिलंच नाही स्पीड किती होतं. तसं असेल तर आपण ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल वगैरे करून काढतो. पण तसं ह्याच्यात काय करता येणार नाही. करता येतं ते समजवण्यासाठी 1 तासाचं लेक्चर लागेल. त्यापेक्षा ट्रॅडिशनल वेनं तुम्हाला फक्त स्टेप बाय स्टेप लहानपणीसारखं आपण करून घेतलं याच्यात. ओके. पुढे एका विक्रेत्याने 20% तोट्यात मनगटी घड्याळ विकले. 20% तोट्यात. जर विक्री किंमत 9748 रुपयांनी वाढवली असती तर 5% फायदा झाला असता. म्हणजे मला सांगा त्यानं 80%ला विकलंय आणि तो काय म्हणतोय विक्री किंमत कितीने वाढवायचे 9748 रुपयांनी वाढवायचे 5% फायदा झाला असता म्हणजे विकलं कितीला असतं 105%ला विकलं असतं. जर विक्रेत्याला अशाच प्रकारच्या मनगटी घड्याळात 30% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती? आता आपल्याला रुपयांमधला गॅप कळालाय 9748. टक्क्यांमधला गॅप किती आहे रे 80 आणि 105 किती टक्के 25% गॅप आहे. म्हणजे 25% म्हणजेच किती 9748. बरोबर. मग आपण काय करू त्याला किती नफा मिळवायचा आहे 30% नफा मिळवायचा आहे. मग मी काय म्हणणार ह्या आपल्या 25%च्या गॅपला ते किती म्हणतायत 9748 म्हणतायत. तर 30% नफा मिळवायचा आपल्याला म्हणजे कितीला गोष्ट विकायला लागेल 130 ला गोष्ट विकायला लागेल. तर काय होईल आणि अंदाजे विचारले म्हणजे अप्रॉक्सिमेट काढायचं आन्सर 5 5 25 5 दुनी 10 उरले 3 5 30. मग बघा आपल्याला अंदाजे विचारलेला आहे तर आपण अंदाजे काढून घेऊया. पहिल्यांदा 26 न गुणायला लागेल आणि मग त्याला 5 न भागायला लागेल किंवा आपण आधी 26 न गुणून टाकू आपण. 26 8 8 2 हातचे आले 20 26 चौक 4 दर्शे 104 आणि 20 124 हातचे आले 12 26 7 42 असे आणि 12 किती येत आहे मग 194 हातचे आले 19 आणि 26 90 असतंय 24 2 बरोबर 26 9 असते 34 2 तर 234 आणि हे 9 4 13 हा चाला 1 3 2 5 आणि हे 2 बरोबर. हे आपण 26 न गुणला. आता ह्याला कितीने भागायचं आहे 5 न 5 5 म्हणजे पहिलाच आकडा 5 पाहिजे. पहिला आकडा काय पाहिजे 5. कुठे आहे जमलं संपला की विषय. परत काय करायला लागतं जाऊ 5 5 5 0 5 31 4 उरले 45 4 उरले 5 9 45 50,689. तिथे किती आहे 50,690. आता या गुणाकाराला काय ऑप्शनच नव्हता तुमच्याकडे कारण अतिसंक्षिप्त रूप पण देता येत नव्हतं. पण प्रश्न सोपा होता. 20% सूट दिली म्हणजे 80% 5% नफा म्हणजे 105 गॅप किती दिलता रुपयांचा
9,748 म्हणजे 25%ला एवढं, 30% नफ्याने विकायचं आहे, मग 130%ला केवढं. नेक्स्ट, तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जर माझ्याकडून एकदम व्यवस्थित पद्धतीने शिकायचं असेल, साध्या साध्या सोप्या सोप्या मेथडने, विदाउट एक्स, विदाउट फॉर्म्युला, तर ही माझी आता तुम्ही बॅच घेऊ शकता, संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता 2025. रोज 2 तास बघितलं तरी तुम्हाला परीक्षेच्या आधीपर्यंत ही बॅच व्यवस्थित कंप्लीट होईल. 90 ते 100 तासांचा कंटेंट आहे. आपण सगळे पीवायक्यू याच बॅच मध्ये घेतलेले आहेत. एकही पीवायक्यू आपण सोडलेला नाही. प्रत्येक लेक्चरच्या आधी त्याची कन्सेप्ट शिकवली जाते, त्याच्यानंतर आपण त्याचे पीवायक्यू घेतो. तर तुम्ही जे लेटेस्ट वगैरे काय म्हणताय, तर ती हीच माझी बॅच लेटेस्ट आहे. ह्याच्यात तुम्हाला गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा असे 4 फोल्डर आहेत, त्यातले 2च तुम्हाला बघायचे आहेत. तर 2 लेटेस्ट फोल्डर आहेत याच्यातले, की जे मे मध्ये संपली होती बॅच आपली. तर मेचं रेकॉर्डिंग आहे असं समजून तुम्ही बॅच घेऊ शकता आणि एकदम बेस्ट बॅच कव्हर केलेली आहे. ही बॅच केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही परीक्षेचं गणित बुद्धिमत्ता सोपं जायला लागेल. ओके, तुम्हाला काही डाऊट असतील तर मला माझ्या नंबरवर कॉल करून विचारू शकताय. 2 टेबल प्रत्येकी 2100 रुपयांना विकले जातात. एका टेबलावर 16.67% नफा, तर दुसऱ्या टेबलावर 12.5% तोटा होतो. तर या व्यवहारातील एकूण नफा तोट्याची टक्केवारी किती? आता टक्केवारीच विचारले तर ह्याचा काही घेणं देणंच नसतं आपल्याला, किती रुपयाला विकलं जाते आणि काय होतंय. ठीक आहे, आपल्याला एवढंच माहिती आहे की 2 टेबल प्रत्येकी 2100 रुपयांना, सेलिंग प्राइस काय सेम आहे. मग 16.67% नफा म्हणजे 1/6 नफा. 1/6 नफा झाला, याचा अर्थ कॉस्ट प्राइस आधी किती होती 6, 1 रुपया नफा झाला तर सेलिंग प्राइस किती झाली 7. किती इझी पद्धतीने चाललंय बघा. नंतर दुसऱ्या टेबलावर 12.5% तोटा होतो. 12.5% तोटा म्हणजे 1/8 तोटा, म्हणजे 8 रुपये खरेदी असेल तर काय होतं रे, 1 रुपया तोटा म्हणजे 7 रुपयाला विकली जाते. पटलंय? आता त्यांनी काय म्हटलं, या व्यवहारातील एकूण नफ्याची टक्केवारी. आता आपली चेक करायची, दोन्हीची सेलिंग प्राइस सेम आहे, आपल्यात सेम आहे का बघायचं. 7 आहे 7 आहे, नसेल तर ते करू शकतो आपण लसावी काढून गुणायचं वर खाली, बरोबर. दोन्हीकडे सेमच आहे म्हणजे आपलं काम सोपं झालं. मग सांगा मला, आता या पूर्ण व्यवहारात खरेदी किंमत किती, कॉस्ट प्राइस 8 आणि 6 14, विक्री किंमत किती 7 आणि 7 14, म्हणजे 14 रुपयाची गोष्ट 14 रुपयालाच विकली. याचा अर्थ पूर्ण व्यवहारात त्याला काय झाला रे, ना नफा ना तोटा. आहे का नाही सोपा? कसं केलंय बघ. म्हणून मी पर्सेंटेजच्या सुरुवातीला काय शिकवतो, टक्क्याचं फ्रॅक्शन कसं करायचं. आणि हे तर आपलं तुमच्या त्या गडब मुख्याला जो आलता प्रश्न 4% लॉस 300 रुपयाची गोष्ट काय तर होता ना ते, तर ते मी एवढ्याच पद्धतीने केलं, ते वेगळं काहीच करावं लागत नाही. कळलं? चलो, इथं जर समजा 7 असतं आणि इथं 8 असतं तर त्याला नीट करून घ्यायचं. वर 8 न गुणायचं 56 करायचं, खाली पण 7 न गुणायचं 56 करायचं, असं काहीतरी करायचं. कारण त्यांची कंडिशन काय, सेलिंग प्राइस सेम आहे. हे योगायोगाने अनायसे हे काय झालेलं आहे, सेम आलेलं आहे. पण कधीतरी येणार पण नाही ना, तर त्यामुळे. ओके, तसा पण प्रश्न तुम्ही पाठवा मला, आपण घेऊ. प्रश्न कुठे पाठवायचे, या नंबरच्या टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला किंवा अभिषेक ठिगळे @अभिषेक ठिगळे असं टाकलं की टेलिग्रामचा माझा युजर आयडी आहे तो, त्याच्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता. राजा बाबूने एक टोपी 20% नफ्याने विकली. त्याने ती टोपी 10% कमी दराने खरेदी केली असती आणि 48 रुपये कमी दराने विकली असती, तर त्याला 20% नफा झाला असता. तर त्या टोपीची खरेदी किंमत काय? 20% नफ्याला विकतो एक टोपी, तो म्हणजे 120%ला विकतो. 100%ची टोपी असेल आणि 10% कमी खरेदी केली असती तर 90%ला, बरोबर. आणि 48 रुपये कमी दराने विकली असती तर त्याला 20% नफा झाला असता. मग 20% नफा म्हणजे ह्या कोणावर 90 वर 20% नफा म्हणजे 18, म्हणजेच 108. ठीक आहे, पण त्यांच्यातला गॅप किती सांगितला, किती रुपये कमी रे, 48 रुपये कमी. 48 रुपये कमी, बरोबर. मग आता काय म्हटलंय, तर त्या टोपीची खरेदी किंमत काय, म्हणजे टोपीची मूळ खरेदी किंमत किती होती रे, 100% होती आपली, बरोबर. ते तर नंतर केलं ना सगळं. मग आपल्याला इथं काय दिसतंय, इथं कितीचा फरक आहे, 12%चा फरक आहे. पण त्यांनी रुपयात किती दिलाय, 48. म्हणजे आपल्या 12%ला ते किती म्हणतात, 48. तर आपल्या 1%ला ते किती म्हणतील, 4, बरोबर. आणि 100% खरेदी असते, 1%ला 4, तर 100%ला किती, 400. किती रुपये खरेदी किंमत असेल, 400 रुपये. इझी. परत बघ, एकदम व्यवस्थित, काही गडबड नाही आपल्याला. तुला आता कसं होतंय, जो कोण मला डायरेक्ट बघत असेल, अरे काय चाललंय, आम्हाला फॉर्म्युला लागतं, तसं नाही बाळ. फॉर्म्युला शिवायच जग सोपं आहे, गणित सोपं आहे, त्याशिवाय सोपं नाहीये.
लक्ष घे, ही तुझी अशी रुपयांची लाईन आहे. ठीक आहे. तो काय म्हणतो, राजा बाबूने एक टोपी 20% नफ्याने विकतो. मी म्हणतो की ही राजा बाबूची मूळ खरेदी किंमत की जी आहे 100%. तो 20% नफ्याने विकतो म्हणजे त्यानं कितीला विकलं, 120% विकलं. पण त्यांनी एक कंडिशन दिली, जर त्यानं ती 10% कमीत खरेदी केली असती, म्हणजे 100%चं 10% कमी म्हणजे कितीला, जर त्यानं ती 90%ला कमी घेतली असती आणि 48 रुपये कमी दराने पण विकली असती, तर त्याला काय होतंय, 48 रुपये कमी दराने विकली असती, 48 रुपये कमी दराने विकली असती, तर त्याला 20%, म्हणजे इथं विकल्यावर त्याला काय झालं, 20% नफा झाला. मग आता किंमत किती आहे, 90. 90चं 20% किती, 9 दुने 18, बरोबर, किंवा 12 अष्टदर्शे विक्री किंमत डायरेक्ट काढली तर 90 मध्ये 18 मिळाला, 108, म्हणजे 20% विकली म्हणजे 108 ला. पण हे सगळं आपल्या भाषेत चाललंय. मग आता मला बघा, हे 108%, हे 120%, ह्यांच्यातला गॅप किती आहे, 12%. पण तो कोणाच्या भाषेत, आपल्या भाषेत, टक्क्यांच्या भाषेत. रियालिटीमध्ये तो गॅप किती सांगितलं त्यांनी, 48 रुपये. 48 रुपये कमी न केलंय ना ते, बरोबर. म्हणजे हा गॅप रुपयांमध्ये 48 आणि टक्क्यात 12 आहे. म्हणजे असं म्हणू का, 12%लाच ते किती म्हणतायत, 48. तर 1%ला ते किती म्हणतील, 4. विचारलंय काय, खरेदी किंमत किती, 100%. 1% म्हणजे 4 आहे, तर 100% म्हणजे किती, 400. पटलं, डन. म्हणजे काय आला आन्सर, ऑप्शन नंबर 2. पुढे जाऊ आपण. एका टाकीमध्ये ए आणि बी असे 2 नळ आहेत, ते अनुक्रमे 8 मिनिटे आणि 12 मिनिटांमध्ये टाकी भरू शकतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी उघडले आणि नळ ब ने निम्म्या क्षमतेने काम केले, तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी लागणारा वेळ. ही तर तुमचं चालतं का रे, ते वर गुणा खाली बेरीज करा, अजिबात त्याच्या नादाला लागू नका, काही उपयोग नाही त्या मेथडचा. ठीक आहे, तुम्हाला प्रॉपर लसावीची मेथड माहित पाहिजे, त्याशिवाय काय हे नाहीये. चलो आपण बघू. ए आणि बी असे 2 नळ आहेत, 8 मिनिटं आणि 12 मिनिटांनी ते टाकी भरू शकतात. मग ह्यांचा लसावी किती, 24. टाकीची क्षमता 24 पकडू, 8 त्रिक 24, 12 दोन्ही 24, म्हणजे मिनिटाला किती भरतायत ते, 3 लिटर आणि 2 लिटर भरतायत, दोघं मिळून असतील तर 5 लिटर. आता काय करतो आपण, लाईन काढून घेतोय. दोन्ही नळ एकाच वेळी उघडले, ए आणि बी, आणि नळ बी ने निम्म्या क्षमतेने काम केले. म्हणजे नळ ए जर 3 भरत असेल, तर नळ बी किती भरतोय, निम्मी क्षमता, 2चं निम्म. नळ बी तासाला मिनिटाला 2 भरतोय ना, तर निम्म 4. तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी लागणारा वेळ, आता टोटल किती भरलं जाते, म्हणजे 5 भरलंच जात नाही. हा 3 आहे, हा निम्म्यानंच काम करतोय, 3 आणि 4च भरलं जातंय, म्हणजे एका मिनिटाला किती भरलं जातंय, 4. आता तुम्हाला काय सांगितलंय, तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागेल, एका मिनिटात जर 4 जात असेल, तर आपल्याला किती भरायचं आहे, 24 भरायचं आहे. 4 सक्क 24, तसं 1 सक्क 6. 6 मिनिटात काय रे, आपली टाकी पूर्णपणे भरली जाईल. म्हणजे काय आलं, 3. ऑप्शन नंबर सी. होता का नाही इंटरेस्टिंग, आयोगाने विचारलाच नाही. मग असे सगळे शिक्षक आपल्या डोकं लावून प्रश्न काढत असतात वेगवेगळ्या पद्धतीचं. मग त्याच्यातलाच कुठला तरी हा प्रश्न असेल, मला काय माहित नाही कोण कुठलं पाठवतंय, मी फक्त घेतोय प्रश्न. पण चांगला प्रश्न आहे हा, काहीच ह्याच्यात हे नाहीये की असं विचारू शकतील प्रश्न, आणि ऑप्शन पण व्यवस्थित डिझाईन केलेले आहेत. ठीक आहे, की बाबा मुलांना असं एवढा अवघड आहे तर हे असं वाटतं ह्यातलं काहीतरी येईल वगैरे, तर तसं काही नाही. एकदम सोप्या पद्धतीने ह्याचं उत्तर काय आलं, 6 मिनिटात ती टाकी भरली जाईल. पुढे 2 सहमूळ संख्यांचा गुणाकार 420 आहे. सहमूळ संख्याचा गुणाकार 420 आहे, तर लसावी मसावीच्या किती पट आहे. 2 सहमूळ संख्यांचा गुणाकार 420 आहे, तर लसावी मसावीच्या किती पट आहे. बघा, लसावीला मी एल पकडतो, मसावीला एम पकडतो. आपल्याला पाहिजे तसं काय फरक नाही पडत, एलसीएम किंवा एचसीएफचं एचच पकडा. चला, लसावी मसावीच्या काहीतरी पट आहे असं त्यांनी विचारलंय. आता पहिल्यांदा तर आपल्याला माहित पाहिजे की सहमूळ संख्या म्हणजे काय. सहमूळ संख्या म्हणजे ज्याच्यात एक पण कॉमन फॅक्टर नाहीये. एक हे सोडला ना तर दुसरा कुठलाच काही कॉमन फॅक्टर नाही. मग लसावी मसावीचे किती पट आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलं. आणि 2 संख्यांचा गुणाकार पण किती आहे, 420. मला तर वाटतं ह्या 2 संख्या याच असतील, 1 आणि 420. दुसऱ्या काय असू शकतील का, दुसऱ्या कायच असू शकणार नाही. तर लसावी मसावीचे किती पट आहे रे, 420 पट आहे. जमलं, दुसरं काय ह्याच्यात येणारच नाही.
कारण समूळ संख्यामध्ये कॉमन फॅक्टरच एक असतो, त्यामुळे त्यांचा HCF नेहमी एक असणार आहे. सॉरी, हे काय केलं मी, HCF एक असणार आहे आणि हे 420. कळालं का? समूळला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, को प्राईम नंबर. को प्राईम नंबर मध्ये त्यांचा कॉमन फॅक्टर नेहमी काय असणार, एक. कॉमन फॅक्टर एक, याचा अर्थ मसावी एक. मसावी एक असेल तर लसावी किती असणार, 420, कारण गुणाकार काय 420 आहे. सो किती पट असणार आहे, 420 पट. नेक्स्ट, कामगारांच्या एका गटाने एक काम 28 दिवसात पूर्ण करण्याचे कबूल केले, पण प्रत्यक्षात 9 कामगार आलेच नाहीत. उरलेल्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी 35 दिवस लागले, तर गटात प्रथम किती कामगार होते? मी म्हणतो की गटात प्रथम n नंबर ऑफ कामगार होते, त्यांना काम संपायला किती दिवस पूर्ण लागणार होते, 28. आपल्याला माहित आहे मॅन डेज म्हणजे काय असते, टोटल वर्क. पण प्रत्यक्षात 9 कामगार आलेच नाहीत, म्हणजे n वजा 9. तर उरलेल्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले, 35 दिवस लागले. तर या 9 आले नाही तर यांना किती लागले, 35 दिवस. ओके, तर गटात प्रथम किती कामगार होते? हे असं सोडवण्यापेक्षा रेशो न करायचे, सॉल्व्ह करत नका बसू. त्या जुन्या मेथड झाल्या, त्यांना वेळ लागतो. सरळ n/n-9 रेशो काढायचा आणि 35/28. मग किती येत आहे, 7×4 = 28 आणि 7×5 = 35. मग मला सांगा n म्हणजे किती आहे आणि हे म्हणजे किती आहे, असं आपल्याला कळलं पाहिजे. या दोन्हीत कितीचा फरक आहे, या दोन्हीत 9चा फरक आहे का, 9चा. ह्या दोन्ही मध्ये 9चा फरक आहे. आपल्या रेशो मध्ये कितीचा फरक आहे, 1चा. म्हणजे आपल्या 1ला काय म्हणतात, आपल्या 1ला काय म्हणतात, 9. मग जर आपल्या 1ला 9 म्हणतील तर आपल्या 5ला 9×5 = 45 आणि आपल्या 4ला 9×4 = 36. मग सुरुवातीला किती कामगार होते, 45. ऑप्शन नंबर 1. मी तुम्हाला ही नवीन मेथड शिकल्यासारखं वाटत असेल, पण हे काय सोपं आहे. तुम्ही आतापर्यंत काय केलंय, तुम्ही हेच केलंय की नाही, 28 × n 28n बरोबर इज इक्वल टू 35 × n 35n वजा 9 × 35. वाढतंय, हे मोठं होतंय. 9×5 = 45, 9×3 = 27 आणि 4 = 31. मग परत 315 इकडे घ्या, परत 28 तिकडे घ्या, म्हणजे 7n. मग n बरोबर 7×4 = 28, उरले किती 3, 7×5 = 35, n बरोबर 35 आलं. मग मी त्याच्याऐवजी काय केलं, तुम्हाला एवढं माहित आहे ना, n/n-9 चा रेशो आलाय 5/4, इथून काढला आपण. मग आपल्या ह्या n आणि n-9 मध्ये कितीचा फरक आहे, 9चा. पण रेशो मध्ये कितीचा फरक आहे, 1चा. म्हणजे ह्या 1लाच किती म्हणतायत, ते 1लाच म्हणतायत 9. मग 1लाच जर 9 म्हणत असतील तर 5ला किती म्हणतील, 9×5 = 45, 4ला किती म्हणतील, 9×4 = 36. सुरुवातीला n किती आहे, मग 45. कळलं का? इझी मेथड. आणि हेच सगळं मी शिकवतो बॅच मध्ये. ठीक आहे. मग बऱ्याचदा कसं होतं, मुलांचं बेसिक एवढं कच्चं असतं की मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग आपल्या त्यासाठी पण कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स ही वेगळी बॅच आहे आपली, की जिथे मी हाताला धरून शिकवलंय. एका टाईपचे 5-5, 10-10 प्रॉब्लेम घेतले, हे पण तिथपर्यंत पोहोचले. ठीक आहे. पण आपली जी मगाशी बॅच सांगितली तुम्हाला, संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2025, तर ती बॅच गेली तर जिथं जिथं लोकांना 1-1, 1.5, 2-2 मिनिट लागतो, ते सगळे प्रश्न तुम्हाला 30, 35, 40 सेकंदात सुटतील. आणि बरेचसे प्रश्न तर डोळ्यांनी पण 15 सेकंदात. काय करतोय हे कळणार नाही, पण उत्तर मात्र तुमचं बरोबर येईल. ठीक आहे. तर हे दोन्ही पुस्तकं आणि आपलं हे जे डिकोडिंग डाऊट्सचं सेशन आहे, की जे कायम चालू राहणार आहे. तुम्हाला फक्त तुमचे डाऊट्स पाठवायचे आहेत मला. डिकोडिंग डाऊट्स आस्क अँड एस विथ अभिषेक, यासाठीच मी तयार केलेलं आहे, की तुम्हाला पण गणितामध्ये एस करता येईल, गणितामध्ये जास्त मार्क्स पाडता येतील. गणित तुमचा असा एकदम साधा विषय, चिल्लर विषय बनून जाईल. त्याच्यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे, की खरंच खूप सोपा विषय आहे. तुम्ही फक्त मनापासून करायची गरज आहे. तुम्ही मला या नंबरवर 9021747391 या नंबरवर तुम्ही मला तुमचे डाऊट्स पाठवा, किंवा टेलिग्राम मध्ये माझ्या नावाचं फक्त स्पेलिंग बरोबर टाकून अभिषेक ठिगळे @ याला तुमचे डाऊट पाठवू शकता. कुठल्याही परीक्षांचे डाऊट पाठवा, मी त्याचं उत्तर द्यायचा तुम्हाला प्रयत्न करेन. फक्त आता मी टेलिग्राम वर किंवा व्हॉट्सअपवर डाऊट नाही पाठवणार, ते माझ्याकडे घेऊन PPT बनवून ते तुम्हाला त्या वीकमध्ये मिळत राहतील. आता आपण इथंच थांबू. हे आपलं लेक्चर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.